जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। सर आपलं नाव सांगा आणि आपल्या साहित्य संमेलनाचं नाव आणि त्यामध्ये तुमचं पद आणि किती वर्षापासून तुम्ही कार्यक्रम घेताय आणि त्याची सुरुवात आणि कधी आणि कशी झाली? नमस्कार, मी प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, माझे नगरसेवक, माझे शिक्षण मंडळ अध्यक्ष पुणे महानगरपालिका आणि साहित्यिक कट्टा वारजे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी गेले 8 वर्ष काम करीत आहे। गेल्या रविवारी 7 जानेवारीला आम्ही साहित्यिक कट्टा या वारजेच्या वतीने एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं आणि या मराठी एक दिवसीय साहित्य संमेलनामध्ये पहिलंच हे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन वारजे या परिसरामध्ये आम्ही आयोजित केलं होतं। आणि खरं तर साहित्यिक कट्टा या संस्थेची स्थापना आम्ही गेल्या 8 वर्षापूर्वी आमचे या परिसरातील सर्व नवोदित साहित्यिक असतील, कवी असतील किंवा ज्येष्ठ मंडळी असते आमचे साहित्यिक, उदाहरणार्थ माधवीताई वैद्य असतील, डी.के. जोशी असतील, असे अनेक त्यांच्यासारखे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या साहित्यिक कट्ट्याची गेल्या 8 वर्षापूर्वी स्थापना केली आणि दर महिन्याला एक या संस्थेच्या माध्यमातून नवोदित साहित्यिक असतील, नवोदित कलाकार असतील, नवोदित कवी असतील, त्यांना एक मुक्त व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आम्ही या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून गेले 8 वर्ष आम्ही या ठिकाणी करीत आहोत। या वर्षाची रूपरेषा काय होती साहित्य संमेलनाची? गेले 8 वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या अंतर्गत या साहित्यिक कट्ट्याची स्थापना आम्ही केली आणि बघता बघता 8 वर्ष झाल्यानंतर आमच्या सर्व संचालक मंडळांची अशी इच्छा झाली की आपण वारजे परिसरामध्ये एक दिवसीय साहित्य संमेलन का घेऊ नये, अशी संकल्पना आमच्या सर्व संचालकांनी उपस्थित केली आणि त्यानंतर आम्ही एक दिवसीय साहित्य संमेलन घेण्याचा निश्चित केला। खरं तर एक दिवसामध्ये एकत्रित असे कार्यक्रम घेणं म्हणजे अशक्य गोष्ट होती, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अनेक कार्यक्रमांनी हे एक दिवसीय साहित्य संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित करण्याचा संकल्प सोडला आणि त्या पद्धतीने गेल्या 7 तारखेला हा एक दिवसीय साहित्य संमेलन आम्ही अतिशय उत्साहात, आनंदात आणि चांगल्या पद्धतीने पार पाडला। यामध्ये सकाळी ग्रंथदिंडी आम्ही हरिभक्त पारायण ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण धर्मराज महाराज हांडे यांच्या शुभ हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केला। या ग्रंथदिंडीमध्ये पालखीमध्ये ठेवून या पालखीचे आम्ही चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना समवेत आणि वारकऱ्यादय संप्रदाय प्रेम करणारे सर्व मान्यवर मंडळी, महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, भजनी मंडळ असतील, यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 1 किलोमीटर अंतराची भव्य पालखी सोहळा किंवा पालखी मिरवणूक या पालखीमध्ये ठेवून त्या ठिकाणी जे अधिवेशन किंवा जे संमेलन आम्ही ज्या ठिकाणी आयोजित केले तिथपर्यंत ही पालखी ग्रंथांची त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो होतो। त्यानंतर या संमेलनामध्ये आमच्याच वारजे परिसरातील अनेक छोटे मोठे साहित्यिक होते, ज्यांनी आपापली पुस्तके, मग कविता असतील, लेखन असेल किंवा इतर काय त्यांचं साहित्य होतं, त्या साहित्याचं ग्रंथ प्रकाशन म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक वेगळा त्या ठिकाणी उपक्रम केला की जेणेकरून जवळजवळ 15 ते 20 लेखकांची पुस्तकं त्या ठिकाणी आम्ही ठेवून
हे ग्रंथ प्रकाशन किंवा प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलं होतं. त्याचंही उद्घाटन ज्येष्ठ कीर्तनकार असतील, भारुडकार असतील आणि ज्यांची नुकतीच आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी ज्यांची निवड झाली ते डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या शुभ हस्ते या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर या साहित्य संमेलनाचा मुख्य कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलं होतं ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक असतील. एक मराठी भाषेमध्ये एक गाड्या अभ्यासक म्हणून, पितामह म्हणून आपण पुणे शहरामध्ये त्यांचं नाव आहे, असे शिक्षण महर्षी त्या ठिकाणी डॉक्टर न.म. जोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन आम्ही पार पाडलं. आणि खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय सौ रुपालीताई चाकणकर यांच्या शुभ हस्ते या संमेलनाचं आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन केलं. पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन प्रसंगी आम्ही आमच्या साहित्यिक कट्ट्याचे जे सभासद असतील त्यांची 2 पुस्तकांचं प्रकाशन आम्ही या संमेलनामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही वारजे परिसरामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या कामाला, व्यवसायाला किंवा त्यांच्या जे काही त्यांनी क्षेत्र निवडलेलं आहे त्याला ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीने सुरुवात केली आणि आज ते एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नावाजलेले आहेत, अशा 3 व्यक्तींना आम्ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला. यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगरत्न पुरस्कार असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे समाजरत्न पुरस्कार असेल आणि महिला साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं असं महिला साहित्यरत्न, असे 3 पुरस्कार आम्ही या संमेलनामध्ये देऊन या 3 मान्यवरांचा सन्मान या प्रमुख अध्यक्ष आणि उद्घाटन ज्यांच्या हस्ते केलं अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं होतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनामध्ये आम्ही एक सिने कलावंत असेल, नाट्य अभिनेते असेल, अनेक सिरियलमध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वाच्या भूमिका या ठिकाणी केलेल्या आहेत असे सुप्रसिद्ध सिने अभिनेते, नाट्य अभिनेते श्री माधव अभ्यंकर यांची मुलाखत आम्ही 1 तासाची मुलाखत आमचे विदा पिंगळे सर यांनी त्या ठिकाणी घेऊन एक नागरिकांना एक चांगल्या प्रकारचा वेगळा आनंद देण्याचं काम आम्ही या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आम्ही एक परिसंवाद आयोजित केला होता किंवा आत्ताची सध्याची परिस्थिती एक काय आहे किंवा समाजापुढील अनेक आव्हानं असतील, त्याचा मार्ग काय असेल, ह्या विषयावर एक परिसंवाद आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मराठी अभ्यासक माननीय केशव देशमुख असतील, त्याचप्रमाणे एक श्रुती पानसे असतील आणि विदा पिंगळे यांचं एक 2 तासाचा आम्ही परिसंवाद त्या ठिकाणी आयोजित केलेला. आणि या परिसंवादातून अनेक नागरिकांना असतील किंवा अनेकांना एक चांगल्या प्रकारचा बोध त्या ठिकाणी देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला होता. त्यानंतर मान्यवरांचं कवी संमेलन आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलं. जवळपास वारजे आणि पुणे शहरातून नामवंत कवी या कवी संमेलनामध्ये सहभागी झाले. जवळपास 20 कवी, नामवंत 20 कवी यांनी सहभाग घेतला आणि आपापल्या कविता त्या कवी संमेलनामध्ये त्या ठिकाणी सादर केल्या. आणि अतिशय 2 तासामध्ये अनेक कवींनी चांगल्या प्रकारच्या कविता त्या ठिकाणी सादर केल्या आणि नागरिकांना एक मंत्रमुग्ध करून त्या ठिकाणी एक आस्वाद देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप म्हणून आम्ही श्री संत बहिणाबाईंच्या कविता त्या ठिकाणी सादर केला. आमच्याच वारजे परिसरातील काही स्थानिक महिला भगिनी असतील, काही कलाकार असतील, यांनी एक जवळपास 1.5 ते 2 तासाचा बहिणाबाईंचा संगीतमय कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचंही सादरीकरण या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समारोपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्याला एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न किंवा प्रतिसाद संपूर्ण दिवसभरात या साहित्य संमेलनात स्थानिक नागरिकांनी आणि पुणे शहरातून अनेक मान्यवर व्यक्ती त्या ठिकाणी येऊन हे चांगल्या प्रकारचं साहित्य संमेलन यशस्वी आणि चांगलं पार पडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
भविष्याची तुमची योजना काय आहे? खरं तर मुळातच आम्ही हे मराठी एक दिवसीय साहित्य संमेलन वारजे परिसरामध्ये पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आम्ही म्हणण्यापेक्षा वारजे परिसरावर अशा प्रकारचा संमेलन हे पहिलंच त्या ठिकाणी सादर करत असताना एक अनुभव आला की अनेक स्थानिक कवी असतील, स्थानिक लेखक असतील, स्थानिक साहित्यिक असतील, यांना एक मुक्त व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे साहित्य संमेलनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने होणं गरजेचं की जेणेकरून मोठमोठ्या साहित्य संमेलनामध्ये अशा छोट्या कलाकारांना, छोट्या कवींना, छोट्या साहित्यिकांना त्या ठिकाणी सहभाग घेता येत नाही, त्यांची पुस्तकं त्या ठिकाणी प्रकाशित करता येत नाही. म्हणून अशा प्रकारचे छोटे मोठे जर आपण स्थानिक पातळीवर जर अशा प्रकारचे साहित्य संमेलन घेतले आणि त्याच्यामध्ये या सर्व नवोदित कलाकारांना, नवोदित साहित्यांना जर आपण एक चांगल्या प्रकारची एक संधी उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी एक साहित्य संमेलन नावारूपाला येईल आणि त्यांना एक चांगल्या प्रकारची संधी दिल्याचा समाधान या ठिकाणी आमचा असा प्रयास आहे की 1 वर्ष का हे पहिलंच वर्ष आहे, परंतु आम्ही ठरवते की द्विवार्षिक साहित्य संमेलन त्या ठिकाणी वारजा परिसरामध्ये करावं अशा प्रकारची संकल्पना आम्ही या ठिकाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून राबवण्याचा या ठिकाणी निश्चय केलेला आहे. थांबत नाही, अजूनही लहान मुलांची किडनॅपिंग थांबत नाही. कालच आपल्या कोथरूडमध्ये भर दिवसा खून झाला. जर पुण्यासारख्या चांगल्या वस्तीमध्ये अशा पद्धतीने होत असेल तर सामान्य माणसांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. हे प्रश्न सुद्धा समजून घ्यावे लागतील आणि मिडल क्लास माणूस कुठेतरी या प्रश्नांकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने बघत नाही. तो आपापल्या चौकटीत जगतो आहे, आपापल्या सुखात जगतो आहे. पण एक काळ असा येईल, एका विचारवंताने म्हणून ठेवलंय, बुद्धिमत्ता या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांचा कुमुद बन्सल हा उत्कृष्ट पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अर्थात असं हे बहुरंगी व्यक्तिमत्व आज आपणाला परिसंवादाच्या निमित्तानं लाभलेलं आहे. त्यांचा आमच्या साहित्य कट्टा वारजे यांच्या मार्फत अतिशय मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत आणि आमच्या साहित्य अर्थात हा विषय या साहित्य संमेलनाच्या पुढील भागामध्ये आपण नक्कीच अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. जय भारत.